दोघांनीही ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आता. आधी मारुतीच्या पाया पडा. नाही नाही मॅडम, त्यांनी बरोबर केलंय. आज मुलीची आई पण तुम्हीच आणि मुलीचे वडील पण तुम्हीच. हे तुमच्यामुळे समजा शक्य झालं. हे उपकार आहेत ना, मी या जन्मात तरी नाही फेडू शकणार. आणि त्याची गरजही नाही. मारुती, तू कायम किर्लोस्कर कुटुंबासोबत राहिलायस. आज आम्ही पारू सोबत उभे आहोत. उद्या तू मामा म्हणून माझ्या मुलांच्या पाठीशी उभा राहणारच आहेस. पारूचं सगळं व्यवस्थित होईल आणि प्रीतम दिशाचंही मार्गी लागेल. आता फक्त आदित्यसाठी किर्लोस्करांच्या घराला घरपण देणारी मुलगी मिळाली म्हणजे झालं. मिळेल ना, मिळेल, नक्की मिळेल. तुम्हा दोघांची पुण्याई आदित्य बाबांच्या पाठीशी आहेच. त्यांना लाखात एक मुलगी मिळेल बघा. हो, आणि प्रोसेस तर सुरू पण झाली आहे. म्हणजे एकदा का ती डोळ्यांवरी मुलगी सापडली ना की करून टाकू लग्न. प्रीतम, मारुती, साखरपुडा तुझ्या इच्छेप्रमाणे इथे झालाय, पण लग्न मात्र किर्लोस्करांच्या स्टाईलनी धूमधडाक्यात होईल. अगदी अगदी. सावित्री, सगळ्यांच्या जेवणाचं बघ. चला. हॅलो. हॅलो, मी तुमच्या विभागातल्या मतदार नोंदणी केंद्रातून बोलतोय. हा. तुमचं नाव दिसत नाहीये मतदार यादीत. म्हणजे मी आता जर ऍड केलं तर नेक्स्ट टाइमच्या इलेक्शन मध्ये वोट करू शकाल ना. तुमचं नाव सांगता का? हो सर, माझं नाव मतदार यादीत ऑलरेडी आहे. यावर्षी मी लोकसभेला मतदान करून माझं कर्तव्यही बजावलंय. नाही हो, म्हणजे तुमचं नाव दिसत नाहीये. मी तुमच्या विभागातली यादी समोर घेऊनच बसलोय ना. नाव सांगा ना, म्हणजे मी शोधतो. माझं नाव, एक मिनिट. तुम्हाला जर माझं नावच माहित नाहीये तर तुम्ही कोणत्या नावाने यादी चेक करताय? मॅडम, मला कळलं तुम्ही खूप हुशार आहात, पण मग नाव सांगायला एवढा भाव का खाताय? प्लीज सांगून टाका ना नाव. कोण आहात हो तुम्ही आणि मला का फोन करताय? कशाला हवंय तुम्हाला माझं नाव? तुम्हाला शेवटचं सांगते, या पुढे मला फोन करून त्रास द्यायचा नाही. ठेवा फोन. मॅडम ऐका ना. हॅलो. खूपच चिडचिड करतात बाबा मॅडम. मुलांवर पण असं चिडत असते का प्रेमाने? नाव तर नाही कळालं, पण ऍटलीस्ट आवाज तर ऐकायला मिळाला. आता करा म्हणा पूजा. काय करायचंय मला? काय एका महत्वाच्या माणसाला फोन करायचं राहिलंय. इतर वेळी तर इथं पडून असते, पण आता गरज आहे, काम आहे, तर इथं नाहीये. असो, मी फोन करते. तसे सगळी कामं इथं मलाच करावी लागतात ना. अरे यार. ए बाई, तुला मला फोन करण्याशिवाय दुसरी काही कामं नसतात का आयुष्यात? मी जरा रिलॅक्स बसले ना की तुझा फोन वाजतो. बोल पटकन. तू जरा मूर्ख आहेस का ग? एकतर मी कामाशिवाय कोणालाच फोन करत नाही, कळलं ना? आणि आताही काम आहे म्हणूनच फोन केला. तुला एक न्यूज द्यायची. कसली न्यूज? आता जरा मी वेळ घेते. मी कसे कामाशिवाय तुला कधीच फोन करत नाही ना, म्हणून. तर ऐक. आज गुरुजी आले होते घरी आणि त्यांच्याकडून समजलं की आदित्यच्या पत्रिकेत जो दोष आहे ना, तो सेम दोष पारूच्याही पत्रिकेत आहे. त्यामुळे दादासाहेब सांगत होते की उद्याच आदित्यची पण पूजा करून घेऊ आणि पारूची सुद्धा उरकून घेऊ.
कळतंय ना? काय म्हणजे ते दोघं सेम पूजा पण वेगळी वेगळी करणार आहेत, राईट? बरोबर. ओ पण मग असं झालं तर म्हणजे बघा, त्या दोघांनी ती पूजा एकत्र शेजारी शेजारी बसून केली तर जस्ट लाईक हस्बंड अँड वाईफ. तू जरा डोक्यावर पडलीयस. आईला बहिणी हो म्हणते. आणि त्या जर तेव्हा तिथे नसतीलच तर तू एक काम कर, यू जस्ट मेक शुअर की ते दोघं जण पूजेला एकत्र बसतील. सासू मॉमला तिथून बाहेर कसं काढायचं ते मी बघते. पण हा, खूप क्राऊड आला पाहिजे, खूप चर्चा झाली पाहिजे, कळलं? आणि लोकांना असं वाटलं पाहिजे की हे दोघं लग्नाची पूजा करायला बसलेत सिक्रेटली. कळतंय ना? जमेल का? जमवेन मी. डन. कट. बाय. हजबंड अँड वाईफ. मजा येणार.